विमा कंपनीकडून क्लेम घेताना कधी प्रॉब्लेम आल्यासारखं वाटलंय? किंवा पॉलिसी घेताना सगळी माहिती नीट मिळाली नाही, काहीतरी लपवलंय असं जाणवलंय कधी? हो, आणि हे खूप सामान्य आहे. अनेकदा लोकांना म्हणजे पॉलिसीधारकांना स्वतःचे हक्क काय आहेत याची पुरेशी स्पष्टता नसते. बरोबर. आणि हीच अस्पष्टता किंवा माहिती नसणं हेच अनेक अडचणींना कारण ठरतं. विमा म्हणजे काय? फक्त एक कागद नाही येतो. ते एक महत्त्वाचं आर्थिक सुरक्षा कवच आहे. अगदी. पण ते कवच खरंच उपयोगी पडायला हवं असेल तर त्यासोबत येणारे अधिकार, नियम हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. अगदी खरे. म्हणूनच आज आपण जरा याच विषयावर खोलात जाऊन बोलणार आहोत. भारतात विमा पॉलिसी धारकांचे महत्त्वाचे ग्राहक हक्क कोणते आहेत? म्हणजे हे असे अधिकार आहेत जे आपल्याला पॉलिसी धारकांना विमा कंपन्यांशी बोलताना, व्यवहार करताना सक्षम बनवतात. आपल्याकडे जी माहिती आहे, ज्यात हे कायदेशीर हक्क आणि संरक्षणासाठी काय काय यंत्रणा आहेत हे स्पष्ट केलेलं आहे, त्याच्या आधारावरच आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत. आणि या चर्चेचा उद्देश अगदी सरळ आहे. विमाधारकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणं, जेणेकरून विमा कंपन्यांकडून जेव्हा ते सेवा घेतील तेव्हा जास्त आत्मविश्वासाने वागू शकतील. हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवणं गरजेचं आहे की विमा कंपनी आपल्याला सेवा पुरवतीये, काही उपकार नाही करते. बरोबर बोललात. आणि अनेकांना कदाचित आश्चर्य वाटेल की आपल्याला कायदेशीररित्या किती अधिकार आहेत. म्हणजे जर क्लेम चुकीच्या पद्धतीने नाकारला किंवा माहिती लपवली किंवा काही फसवणूक झाली तर त्याच्या विरोधात दाद मागायला निश्चित कायदेशीर मार्ग आहेत. नक्कीच आहेत. चला तर मग हे अधिकार नेमके काय आहेत ते सविस्तरपणे समजून घेऊया. सुरुवात करूया अगदी बेसिक हक्कापासून, माहिती मिळवण्याच्या हक्कापासून. विमा पॉलिसी घेताना पूर्ण पारदर्शकता म्हणजे सगळं काही स्पष्ट असणं गरजेचं आहे, नाही का? अगदी. विमा कंपनीने सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगणं हे त्यांच्यावर बंधनकारक आहे. आणि यासाठी IRDAI ने एक चांगली सोय केली आहे. ती म्हणजे कस्टमर इन्फॉर्मेशन शीट, CIS म्हणतात त्याला. हो, CIS ऐकले याबद्दल. हो, ही CIS खूप महत्त्वाची आहे. यात काय असतं तर पॉलिसीची सगळी माहिती अगदी सोप्या भाषेत सामान्य माणसाला कळेल अशा पद्धतीने देणं कंपनीवर बंधनकारक आहे. अच्छा, म्हणजे काय काय असतं त्यात? त्यात काय कव्हर होतं, काय नाही होत, अटी काय आहेत, क्लेम कसा करायचा, हे सगळं स्पष्टपणे लिहिलेलं असतं. क्लिष्ट भाषा नसते. पण ही पारदर्शकता इतकी का महत्वाची आहे? फक्त नियम आहे म्हणून? नाही, तसं नाही. त्यामागे खूप ठोस कारणं आहेत. हे बघ, जेव्हा माहिती स्पष्ट आणि सोप्या भाषेत मिळते ना, तेव्हा गैरसमज होण्याची शक्यता खूप म्हणजे खूपच कमी होते. बरोबर. पॉलिसीधारक मग विचारपूर्वक मिळालेल्या माहितीच्या आधारावर निर्णय घेऊ शकतो की ही पॉलिसी खरंच आपल्या गरजा भागवतेय की नाही. हे केवळ IRDAIच्या नियमांचं पालन नाहीये, तर एका प्रकारे ग्राहकाला सक्षम बनवण्याची ही प्रक्रिया आहे. कंपनी ग्राहकाला अंधारात ठेवू शकत नाही, हे यातून पक्कं होतं. आणि याच माहितीच्या आणि पारदर्शकतेच्या हक्काचा एक महत्वाचा भाग म्हणजे फ्री लुक पिरियड, बरोबर? अगदी बरोबर. फ्री लुक पिरियड. पॉलिसीची कागदपत्र मिळाल्यानंतर साधारणपणे 15 दिवसांचा वेळ मिळतो असं ऐकलंय. हो, आणि हल्ली जर ऑनलाईन पॉलिसी घेतली असेल तर हा कालावधी 30 दिवसांचा असतो. अच्छा, 30 दिवस? हो. हा फ्री लुक म्हणजे काय तर एक प्रकारे पॉलिसी परत करण्याची संधी आहे. या काळात जर पॉलिसीधारकाला वाटलं की ही पॉलिसी आपल्यासाठी योग्य नाहीये किंवा त्यातल्या काही अटी शर्ती आपल्याला पटत नाहीयेत, तर कोणताही दंड न भरता ती पॉलिसी रद्द करण्याचा अधिकार आहे. आणि पैसे? आणि भरलेला प्रीमियम अर्थात काही किरकोळ कपात होऊ शकते, पण मुख्य रक्कम परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार आहे. गंमत म्हणजे अनेक लोकांना या महत्त्वाच्या सुविधेबद्दल माहीतच नसतं. खरंय. म्हणजे पॉलिसी घेतली म्हणजे अडकलो असं काही नाही. विचार करायला आणि गरज वाटली तर मागे फिरायला संधी आहे. बरोबर. आता येऊया जरा कळीच्या मुद्द्याकडे, क्लेम सेटलमेंटचा हक्क. कारण विमा घेतोच आपण यासाठी की गरजेच्या वेळी पैशांची मदत मिळावी. आणि ही मदत वेळेवर मिळणं हा पॉलिसीधारकाचा कायदेशीर हक्क आहे. विमा कंपनी उगाच क्लेमची प्रक्रिया लांबवू शकत नाही. विशेषतः जीवन विम्याच्या बाबतीत तर IRDAIचे अगदी स्पष्ट नियम आहेत. काय आहेत ते नियम? म्हणजे किती दिवसात क्लेम मिळाला पाहिजे? जीवन विम्याच्या क्लेमसाठी पॉलिसीधारकाने जेव्हा सर्व आवश्यक कागदपत्र जमा केली त्यानंतर विमा कंपनीला 30 दिवसांच्या आत तो क्लेम निकाली काढणं बंधनकारक आहे. 30 दिवस? ओके. आणि इथे खरी गंमत आहे. समजा या 30 दिवसांपेक्षा जास्त उशीर झाला तर तर काय होतं? फक्त उशीर होतो की त्याचा काही परिणाम पण होतो? नाही,
त्याचा परिणाम होतो आणि तो पॉलिसीधारकाच्या फायद्याचा आहे. जर 30 दिवसांपेक्षा जास्त उशीर झाला तर कंपनीला फक्त क्लेमची मूळ रक्कम देऊन चालत नाही. अच्छा, मग? तर त्यांना जी काही लागू बँक दर असेल त्यापेक्षा 2% अधिक व्याजदराने व्याजासकट ती रक्कम द्यावी लागते. अरे वा, म्हणजे उशिराचा भुर्दंड कंपनीलाच बसतो. अगदी. हा नियम कंपन्यांना वेळेवर क्लेम सेटल करायला एक प्रकारे प्रोत्साहन देतो. हे तर उत्तम आहे. म्हणजे उशीर झाला तर व्याज मिळतं हे लक्षात ठेवायला हवं. आणि जर कंपनीने क्लेम नाकारलाच तर सरळ नाही मिळणार असं सांगतात का? नाही, तसं नाही चालत. जर कंपनी क्लेम नाकारणार असेल तर ते तोंडी सांगून चालणार नाही. त्यांना तसं स्पष्ट, सविस्तर आणि महत्त्वाचं म्हणजे लेखी स्वरूपात कारण देणं बंधनकारक आहे. लेखी कारण? हो, नुसतं तुमचा क्लेम नाकारला आहे असं म्हणून नाही चालणार. का नाकारला, कोणत्या नियमाच्या आधारावर नाकारला, हे सगळं त्यांना लेखी कळवावं लागतं. त्याचा काय फायदा होतो? यामुळे पॉलिसीधारकाला नक्की काय चुकलं किंवा कंपनीचा नेमका आक्षेप काय आहे हे कळतं. आणि मग गरज वाटल्यास त्या निर्णयाला योग्य ठिकाणी आव्हान देणं सोपं जातं. हे महत्वाचं आहे. म्हणजे कारण कळल्याशिवाय आपण पुढे काहीच करू शकणार नाही. याच संदर्भात जीवन विमा पॉलिसीबद्दल एक अजून महत्वाचा नियम आहे ना, तो 8 वर्षांचा नियम. अनेकांना माहीत नसेल कदाचित. हो, तो नियम पॉलिसीधारकाला खूप मोठं संरक्षण देतो. नियम असा आहे की जर एखादी जीवन विमा पॉलिसी सलग 8 वर्ष व्यवस्थित चालू असेल, म्हणजे तिचे सगळे प्रीमियम वेळेवर भरले गेले असतील, तर 8 वर्षानंतर विमा कंपनी ती पॉलिसी किंवा त्या पॉलिसीवरचा क्लेम सहजासहजी नाकारू शकत नाही. सहजासहजी म्हणजे कधीच नाही नाकारू शकत? नाही, नाकारू शकते, पण फक्त एका परिस्थितीत. जर विमा कंपनी हे 100% सिद्ध करू शकली की पॉलिसी घेताना किंवा नंतर पॉलिसीधारकाने जाणून बुजून हेतुपुरस्कर काहीतरी मोठी फसवणूक केलीये. फसवणूक म्हणजे? म्हणजे समजा गंभीर आजार लपवला किंवा उत्पन्नाची खोटी माहिती दिली. पण नुसता संशय असून चालत नाही, ती फसवणूक त्यांना सिद्ध करावी लागते. आणि हे सिद्ध करण्याचं सगळं ओझं विमा कंपनीवर असतं, पॉलिसीधारकावर नाही. अच्छा, म्हणजे 8 वर्षानंतर फसवणूक सिद्ध करा नाहीतर क्लेम द्या असाच प्रकार झाला हा तर. अगदी तसंच. हा खूप मोठा दिलासा आहे पॉलिसीधारकांसाठी. जुन्या गोष्टी उगाच काढून क्लेम नाकारता येत नाही. पण मग एक प्रश्न उरतो की साधारणपणे 8 वर्षांच्या आत क्लेम कोणत्या कारणांनी नाकारले जाऊ शकतात? सामान्यतः पॉलिसी घेताना खूप महत्त्वाची माहिती लपवली असेल, उदाहरणार्थ आधीपासून असलेले गंभीर आजार सांगितले नसतील किंवा मुद्दाम चुकीची माहिती दिली असेल, जसं की वय किंवा उत्पन्न, किंवा पॉलिसीच्या ज्या मूळ अटी शर्ती आहेत त्याचा भंग केला असेल, तर अशा कारणांमुळे क्लेम नाकारला जाऊ शकतो. पण हो, 8 वर्षानंतर फसवणूक सिद्ध करण्याचा बार खूप वर जातो आणि ते कंपनीसाठी खूप कठीण होतं. ठीक आहे. आता समजा कंपनीने क्लेम नाकारला किंवा त्यांच्या सेवेबद्दल आपली काही तक्रार आहे, पण कंपनी ऐकतच नाहीये किंवा समाधानकारक उत्तर देत नाहीये. मग काय करायचं? हो, अशा वेळी येतो तक्रार निवारणाचा हक्क. आणि यासाठी एक व्यवस्थित टप्प्याटप्प्याची यंत्रणा उपलब्ध आहे. पॉलिसीधारकाला असं वाऱ्यावर नाही सोडलं जात. पहिला टप्पा तर अगदी सोपा आहे. तो कोणता? पहिला टप्पा म्हणजे थेट विमा कंपनीकडेच रीतसर तक्रार नोंदवणं. प्रत्येक विमा कंपनीचा स्वतःचा एक तक्रार निवारण विभाग असतो. ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल म्हणतात त्याला. आणि तिथे एक तक्रार निवारण अधिकारी असतो, GRO. आपण आपली तक्रार लेखी स्वरूपात त्यांच्याकडे नोंदवू शकतो. आणि तिथे किती दिवसात उत्तर मिळायला हवं? साधारणपणे 15 दिवसांच्या आत कंपनीकडून काहीतरी समाधानकारक प्रतिसाद मिळणं अपेक्षित असतं. जर 15 दिवसांत प्रतिसाद मिळाला नाही किंवा जो मिळाला तो समाधानकारक नसेल, तर मग पॉलिसीधारक पुढच्या टप्प्याकडे जाऊ शकतो. ओके. दुसरा टप्पा कोणता मग? दुसरा टप्पा आहे IRDAIचं बीमा भरोसा पोर्टल. हे IRDAIने सुरू केलेलं एक सेंट्रलाइज्ड ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. बीमा भरोसा? हो. इथे पॉलिसीधारक विमा कंपनीविरुद्ध किंवा एजंट, ब्रोकर यांच्याविरुद्ध आपली तक्रार ऑनलाईन नोंदवू शकतो. IRDAI मग त्या तक्रारीचा पाठपुरावा करतं आणि संबंधित कंपनीला उत्तर द्यायला सांगतं. आणि समजा इथे समाधान मिळालं नाही तर? तर मग तिसरा आणि खरं सांगायचा तर अत्यंत प्रभावी मार्ग म्हणजे विमा लोकपाल. इन्शुरन्स ऑम्बड्समॅन. हो. ही एक स्वतंत्र, निष्पक्षपाती आणि कायदेशीर यंत्रणा आहे, जी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमा लोकपालकडे तक्रार दाखल करायला पॉलिसीधारकाला कोणतीही फी भरावी लागत नाही. ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. मोफत? अरे वा,
हे उत्तम आहे. मग इथे कुठल्या प्रकारच्या तक्रारी नेता येतात? बऱ्याच प्रकारच्या, जसे की क्लेम नाकारणे, क्लेमच्या रकमेवरून वाद असणे, क्लेम सेटलमेंटला उशीर होणे, पॉलिसीच्या अटी शर्तींबद्दल वाद, प्रीमियमबद्दल काही इश्यू असेल किंवा चुकीची माहिती देऊन पॉलिसी विकली असेल, अशा अनेक तक्रारी इथे दाखल करता येतात. साधारणपणे 50 लाख रुपयांपर्यंतच्या दाव्यांशी संबंधित तक्रारी विमा लोकपाल हाताळतो. आणि विमा लोकपालची प्रक्रिया कशी असते? म्हणजे ते काय करतात? लोकपाल दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतात, पॉलिसीधारक आणि विमा कंपनी. ते आधी प्रयत्न करतात की सामंजस्याने काही तोडगा निघावा. अच्छा. तो जर नाही निघाला तर मग उपलब्ध पुरावे आणि नियमांच्या आधारावर लोकपाल आपला निर्णय देतात, त्याला अवॉर्ड म्हणतात. हा निर्णय विमा कंपनीवर बंधनकारक असतो. कंपनीवर बंधनकारक आणि पॉलिसीधारकावर? नाही, इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. लोकपालचा निर्णय विमा कंपनीला मानावाच लागतो, पण पॉलिसीधारकाला तो निर्णय मान्य नसेल तर त्याला पुढे अपील करण्याचा किंवा ग्राहक न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असतो. वा, म्हणजे हा नियम तर पॉलिसीधारकाच्या बाजूने आहे. अगदी. आणि जर प्रकरण 50 लाखांपेक्षा मोठं असेल किंवा समजा लोकपालच्या निर्णयानेही समाधान झालं नाही, तर शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा पर्याय म्हणजे ग्राहक न्यायालय, कन्झ्युमर कोर्ट. ग्राहक न्यायालय. विम्याची प्रकरणं तिथे कशी जातात? कारण आपला जो ग्राहक संरक्षण कायदा आहे 2019चा, त्या अंतर्गत विमा पॉलिसी विकत घेणं ही एक सेवा म्हणजे सर्व्हिस विकत घेणं मानलं जातं. अच्छा, सेवा. हो. आणि जर विमा कंपनीने या सेवेत काही त्रुटी ठेवली, डेफिशियन्सी इन सर्व्हिस म्हणतात त्याला, जसं की चुकीच्या पद्धतीने क्लेम नाकारला, चुकीची माहिती दिली किंवा जे वचन दिलं होतं ती सेवा दिली नाही, तर पॉलिसीधारक एक ग्राहक म्हणून ग्राहक न्यायालयात दाद मागू शकतो आणि नुकसान भरपाईची मागणी पण करू शकतो. म्हणजे तक्रार निवारणासाठी तर भरपूर पर्याय आहेत. अगदी कंपनीच्या आतल्या अधिकाऱ्यापासून ते थेट ग्राहक न्यायालयापर्यंत. बरोबर. आणि याचा जरा व्यापक विचार केला ना, तर तक्रार निवारणाचे हे वेगवेगळे टप्पे का ठेवलेत यामागे पण एक विचार आहे. प्रत्येक स्तरावर प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे काय होतं की यंत्रणेवरचा भार विभागला जातो, प्रक्रिया सोपी होते आणि पॉलिसीधारकाला लवकर आणि कमी खर्चात न्याय मिळण्याची शक्यता वाढते. या सगळ्या यंत्रणा विमा उद्योगात एक प्रकारचं संतुलन राखतात आणि कंपन्यांना अधिक जबाबदार, अधिक ग्राहक केंद्रित बनायला भाग पाडतात. त्यांना सतत हे माहीत असतं की त्यांच्या निर्णयांना आव्हान दिलं जाऊ शकतं. आज जरा पॉलिसीमधल्या लवचिकतेबद्दल बोलूया. म्हणजे राईट टू पॉलिसी फ्लेक्सिबिलिटी. विमा पॉलिसी म्हणजे काय, दगडावरची रेष नसते, त्यात वेळेनुसार बदल करण्याची किंवा थोडी लवचिकता मिळण्याची गरज भासू शकते. आणि तशी सोय कायद्याने दिली आहे. एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आरोग्य विमा पोर्टेबिलिटी. हो, आरोग्य विमा पोर्टेबिलिटीचा हक्क खूप महत्त्वाचा आहे. समजा एखाद्याला त्याच्या सध्याच्या हेल्थ इन्शुरन्स कंपनीची सेवा आवडत नाहीये किंवा प्रीमियम खूप वाढलाय असं वाटतंय किंवा दुसरी कंपनी त्याच पैशात जास्त चांगली सुविधा देत आहे, तर तो त्याची पॉलिसी अर्थात काही नियमांच्या अधीन राहून दुसऱ्या विमा कंपनीकडे ट्रान्सफर करू शकतो, पोर्ट करू शकतो. त्याचा फायदा काय होतो? नवीन कंपनीत सगळं परत पहिल्यापासून सुरू होतं का? वेटिंग पिरियड वगैरे? नाही, इथेच तर मोठा फायदा आहे. पोर्टेबिलिटीमुळे जुन्या पॉलिसीमध्ये जे काही सातत्य लाभ, कंटिन्युटी बेनिफिट्स मिळालेले असतात, जसं की काही आजारांसाठीचा प्रतीक्षा कालावधी पूर्ण झालेला असेल, तर ते लाभ नवीन कंपनीच्या पॉलिसीमध्ये सहसा पुढे चालू राहतात. अच्छा. त्यामुळे कंपनी बदलली तरी कव्हरेजमध्ये खंड पडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे तो वेटिंग पिरियड पुन्हा मोजावा लागत नाही. ही खरंच खूप उपयोगी सोय आहे. याशिवाय प्रीमियम भरण्यात काही लवचिकता असते का? म्हणजे दर महिन्याला किंवा वर्षातून एकदा? नक्कीच. बहुतेक कंपन्या प्रीमियम भरण्यासाठी वेगवेगळे पर्याय देतात, जसं की मासिक, त्रैमासिक, 6माही किंवा वार्षिक हप्ता. पॉलिसीधारक आपल्या आर्थिक सोयीनुसार पर्याय निवडू शकतो. एवढंच नाही तर काही पारंपरिक पॉलिसींमध्ये जसं एंडोमेंट किंवा मनीबॅक पॉलिसी, त्यात काही वर्षानंतर हप्ता भरणं थांबवण्याचा पर्यायही असतो. त्याला पेडअप पॉलिसी म्हणतात. पेडअप पॉलिसी म्हणजे काय होतं नक्की त्यात? पेडअप पॉलिसी म्हणजे तुम्ही पुढचे प्रीमियम भरणं थांबवता, पण पॉलिसी पूर्णपणे बंद होत नाही. त्याऐवजी तुम्ही तोपर्यंत जेवढे प्रीमियम भरले आहेत त्याच्या प्रमाणात विमा रक्कम कमी होते. रिड्यूस्ड पेडअप व्हॅल्यू. अच्छा, विमा रक्कम कमी होते. हो, आणि पॉलिसी त्या कमी झालेल्या विमा रकमेसाठी मुदत संपेपर्यंत चालू राहते. बोनस मिळणं थांबू शकतं, पण जे मूळ संरक्षण आहे, कमी रकमेसाठी का होईना, आणि जी मॅच्युरिटी व्हॅल्यू आहे कमी झालेली, ती मिळते.
याचा फायदा काय? तर आर्थिक अडचणीच्या काळात पॉलिसी पूर्णपणे बंद होण्याऐवजी कमी स्वरूपात का होईना चालू राहते. ही सुद्धा एक महत्वाची सोय आहे. आणि युलिप सारख्या पॉलिसीमध्ये तर अजून जास्त लवचिकता असते असं ऐकलं. अगदी बरोबर. युलिप म्हणजे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स. यात गुंतवणूक आणि विमा दोन्ही एकत्र असतं, त्यामुळे त्यात जास्त लवचिकता दिलेली असते. कशी लवचिकता? पॉलिसीधारक आपल्या गुंतवणुकीचा कल बघून म्हणजे रिस्क किती घ्यायची आहे ते ठरवून आणि बाजाराची स्थिती बघून एका फंडातून दुसऱ्या फंडात आपली गुंतवणूक हलवू शकतो. म्हणजे इक्विटीमधनं डेटमध्ये किंवा उलट. याला स्विचिंग म्हणतात. हां, स्विचिंग. तसंच पॉलिसी सुरू होऊन साधारणपणे 5 वर्ष झाली की नियमांनुसार गरज पडल्यास पॉलिसीतून काही प्रमाणात रक्कम काढण्याची पार्शियल विड्रॉल सोय पण असते. ही लवचिकता आर्थिक नियोजन करताना खूप उपयोगी पडते. तर हे सगळे हक्क, माहितीचा हक्क, क्लेमचा हक्क, तक्रार निवारणाचा हक्क, लवचिकतेचा हक्क हे आपल्याला मिळतात कसे? म्हणजे यामागे कोणत्या कायदेशीर संस्था किंवा यंत्रणा आहेत ज्या हे सगळं बघतात? हो, या हक्कांना कायद्याचं आणि काही महत्त्वाच्या संस्थांचा भक्कम पाठबळ आहे. यात प्रामुख्याने 3 नावांचा उल्लेख करावा लागेल. कोणती 3 नावं? एक म्हणजे IRDAI, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. ही संपूर्ण विमा क्षेत्राची मुख्य संस्था आहे. ओके. दुसरी म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा 2019, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019. हा ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करणारा कायदा. आणि तिसरी? आणि तिसरी म्हणजे विमा लोकपाल, इन्शुरन्स ऑम्बुड्समन. ही विमा तक्रारींसाठीची विशेष यंत्रणा आहे. या प्रत्येकाची भूमिका नेमकी काय आहे? थोडक्यात सांगाल का? नक्की. IRDAI ही नियामक म्हणजे रेग्युलेटर आहे. ती विमा कंपन्यांसाठी नियम बनवते, त्यांच्यावर लक्ष ठेवते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉलिसीधारकांच्या हिताचं रक्षण करते. आपण जे नियम बघितले, CIS देणं, क्लेमसाठी 30 दिवसांची मुदत, फ्री लुक पिरियड, हे सगळं IRDAIचे नियमांमुळेच आहे. ते कंपन्यांना शिस्त लावतात. आणि ग्राहक संरक्षण कायदा तो कसा मदत करतो? ग्राहक संरक्षण कायदा 2019 खूप महत्त्वाचा आहे, कारण तो विमा पॉलिसी घेण्याला स्पष्टपणे सेवा खरेदी करणं मानतो. याचा अर्थ काय? तर जर विमा कंपनीने सेवेत काही त्रुटी ठेवली, जसं चुकीचा क्लेम नाकारला, वचन पाळलं नाही, दिशाभूल केली, तर पॉलिसीधारक हा ग्राहक म्हणून या कायद्याखाली ग्राहक आयोगाकडे जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवर दाद मागू शकतो आणि नुकसान भरपाई पण मिळवू शकतो. या कायद्याने ग्राहकाला थेट कंपन्यांना आव्हान द्यायला एक मोठं व्यासपीठ दिलं आहे. आणि विमा लोकपाल? विमा लोकपाल ही यंत्रणा खास विमा क्षेत्रातल्या तक्रारींचं लवकर, सोप्या पद्धतीने आणि मुख्य म्हणजे फ्रीमध्ये निराकरण करण्यासाठीच बनवली आहे. ही IRDAI किंवा ग्राहक न्यायालयापेक्षा वेगळी पण खूप प्रभावी अशी पर्यायी तक्रार निवारण यंत्रणा, ऑल्टरनेट ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम आहे. म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की विमा पॉलिसी घेताना आपण एका मोठ्या कंपनीकडून फक्त एक प्रोडक्ट नाही, तर एक सेवा विकत घेत असतो. आणि ती सेवा देणाऱ्यावर कायद्याने काही जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. ह्या संस्था त्या जबाबदाऱ्यांची अंमलबजावणी करतात, जेणेकरून पॉलिसीधारकाला न्याय मिळावा, उपकार म्हणून नाही, हक्क म्हणून. तर आजच्या चर्चेतून आपण विमा पॉलिसी धारकांच्या अनेक महत्त्वाच्या हक्कांबद्दल जाणून घेतलं. माहिती मिळवण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क, वेळेवर आणि व्याजासकट क्लेम मिळवण्याचा हक्क, क्लेम नाकारल्यास लेखी कारण मिळवण्याचा अधिकार, 8 वर्षांच्या पॉलिसीला मिळणारे विशेष संरक्षण, तक्रार निवारणाचे वेगवेगळे सोपे आणि मोफत टप्पे आणि पॉलिसीमध्ये गरजेनुसार लवचिकता मिळवण्याचा हक्क. आणि या सगळ्यामागे असलेला IRDAI, ग्राहक कायदा आणि लोकपाल यांचं कायदेशीर संरक्षण कसं आहे हेही आपण समजून घेतलं. अगदी बरोबर. या सगळ्या चर्चेचा सार एका वाक्यात सांगायचा झाला तर माहिती हीच शक्ती आहे. आपले हक्क काय आहेत हे माहीत असणं हीच पॉलिसीधारकाची खरी ताकद आहे. विमा कंपन्या मोठ्या असतील, साधनसंपन्न असतील, पण कायदा आणि नियम पॉलिसीधारकाच्या बाजूने आहेत. बरोबर. गरज आहे ती फक्त जागरूक राहण्याची आणि वेळ पडल्यास आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभं राहण्याची. आणि याचा एक रंजक परिणाम पण आहे. जेव्हा अधिकाधिक पॉलिसीधारक जागरूक होतात आणि आपले हक्क विचारू लागतात, तेव्हा कंपन्यांनाही आपोआप आपल्या सेवांचा दर्जा सुधारावा लागतो, जास्त पारदर्शक व्हावं लागतं, त्यांच्यावर एक प्रकारचा दबाव येतो. खरं आहे. आता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्याला मिळालेल्या या हक्कांची जाणीव झाल्यानंतर भविष्यात जेव्हा आपण विमा पॉलिसी किंवा विमा कंपनी निवडाल, तेव्हा आपल्या दृष्टिकोनात काही बदल होईल का?
म्हणजे आपण आता फक्त प्रीमियम किती आहे आणि फायदे काय आहेत एवढंच बघणार, की त्या कंपनीचा क्लेम सेटलमेंटचा रेकॉर्ड कसा आहे, त्यांच्या विरुद्ध तक्रारी किती येतात, त्यांचं निवारण कसं होतं, यावरही अधिक लक्ष देणार? किंवा याच्याही पुढे जाऊन विचार करता येईल, आपल्या वैयक्तिक क्लेमच्या किंवा पॉलिसीच्या पलीकडे जाऊन या हक्कांबाबत समाजात जी जागरूकता वाढेल